नेमकं आपण काय करणार आहोत हे सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आणखी एक माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, विनंती अशी आहे की आज पावसाळी अधिवेशन संपण्याचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे उद्या संपेल. अंतिम आठवडा प्रस्तावाचं उत्तर उद्या होईल. आज सगळे आमदार या सदनामध्ये आहेत. सगळे आमदार या विधिमंडळामध्ये येतात. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असतात. त्यांना जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा तेव्हा म्हणून ते त्या तुमचे गोल कॅन्टीन जे आहे ना, 5 स्टार कॅन्टीन, त्या कॅन्टीनमध्ये जातात. माझी आपल्याला विनंती आहे की या सदनातील प्रत्येक आमदाराने हातावर अंतःकरणावरती हात ठेवून सांगावं की ते कॅन्टीनची परिस्थिती काय आहे. ते कॅन्टीनच्या परिस्थितीमध्ये आमदार देखील तिथे जाऊन चहा पिऊ शकत नाही, नाश्ता करू शकत नाही. त्याचा दर्जा बघा. सुधीर भाऊ, कॅन्टीन जे आहे ना आमदारांचं, त्याची परिस्थिती काय बघा, दयनीय आहे. 5 स्टार ठिकाणाहून नाश्ता आणून प्रत्येक आमदार या विधानसभेमध्ये नाश्ता करू शकत नाही. इकडे असणारे आमचे अधिकारी हे त्याच कॅन्टीनमध्ये जातात, त्याच कॅन्टीनमध्ये जातात. आणि ही जर कॅन्टीन शासनाची असेल तर शासनाच्या या कॅन्टीनमध्ये चांगल्या दर्जाची व्यवस्था, चांगल्या दर्जाचे पदार्थ, चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ हे देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून आता या अधिवेशनापासून नागपूरच्या अधिवेशनापर्यंत मध्ये अधिवेशन नाही आहे. माझी विनंती आहे सरकारला की आता तरी डोळे उघडा, त्या कॅन्टीनकडे बघा आणि ती कॅन्टीनची सुधारणा करा. अध्यक्ष महोदय, काय परिस्थिती आहे कॅन्टीनची? आणि म्हणून मी अध्यक्षांना सांगतोय, या बोला बोला. हो अध्यक्षांना सांगतोय, शेवटी सरकारच आहे ना. ठीक आहे प्रभू साहेब, आपण बोला. नाही, मला ठीक आहे, सरकारच्या अंडर नाही, विधानसभा अध्यक्षांच्या आहे. माझी विनंती आहे सगळ्या आमदारांच्या वतीने माननीय अध्यक्षांना की कोणीतरी या प्रश्नावरती वाचा. उद्या कन्क्लूड होऊ द्या यांचं. कोणीतरी या प्रश्नावरती वाचा फोडली पाहिजे म्हणून मी बोललो. अध्यक्ष महोदय, आपण सहजगत्या हा विषय नेऊ नका. सर्वसामान्य विधानसभेमध्ये येणाऱ्या अभ्यांगत, इकडे असणारे कर्मचारी, इथे काम करणारे अधिकारी आणि आमदारांची व्यथा आहे. आणि इथे याला कुठेतरी आपण साथ द्या आणि तात्काळ या विधानसभेचं अधिवेशन संपण्याच्या अगोदर त्या संबंधित डिपार्टमेंटला आदेश द्या. तिकडे कर्मचाऱ्यांची भरती करा. आज आपण जाऊन बघा, टॉयलेट बाथरूम बघून जाऊन बघा. आव्हाड साहेब, त्या कॅन्टीनमधले टॉयलेट आणि बाथरूम महिला आणि पुरुषांचे बघा, एवढ्या घाणेरड्या अवस्थेत आहेत की तिकडे जाण्याची इच्छा होत नाही. पाऊस पडला तर पूर्ण ते कॅन्टीन सगळं पूर्ण चिखल झालेलं असतं. प्रभू साहेब, अध्यक्षांच्या कानावर घालून आपण तात्काळ कारवाई करू त्याच्यावर. प्रभू साहेब बोला. आपण बोला. आपला माईक नाही चालू. विधानसभा सुरू होते, आपला माईक चालू नाही, त्यांचा. लोकांना असं वाटतं तुमच्या वेळेला चालू झाल्यावर आपण बोला. सुधीर भाऊ, मी का सांगतोय की लोकांना असं वाटतं की विधानसभा चालू असतं तेव्हा आमदार 5 स्टार लाईफ जगतात. हे आमचं 5 स्टार लाईफ आहे. कॅन्टीनमध्ये ज्या पद्धती कॅन्टीनमध्ये झुरळ सापडतं, टॉयलेट बाथरूम व्यवस्थित नाही आहे, चिखल झालेला असतो, आमदाराला जाताना पॅन्ट वरती करून असं सांभाळून चालायला लागतं. ही परिस्थिती आहे, ही सुधारायची वेळ आली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे काहीतरी करा. कारण इकडे असलेले आमदार नाहीत, इकडे बसलेले विधिमंडळातले अधिकारी नाहीत, कधी कधी भारतीय प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी मंत्रालयातून इकडे विधानसभेत येतात ना, ते पण चहा प्यायला तिकडे जातात. त्यांची पण हीच परिस्थिती असते. आणि म्हणून यासाठी नेमकं याच्यावरती सरकार काय करणार आहे याचं या ठिकाणी उल्लेख होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, मी अनेक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला. अंतिम आठवड्याच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. शेवटचा मुद्दा मांडतो. आपण आव्हाड साहेब, आपण बोलणार नाही का? सगळे तुमचे मुद्दे त्यांना दिल्यानंतर आपण काय बोलणार? बोला प्रभू साहेब. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष, आज 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 मोशी येथे करा, कन्क्लूड करा. हा अध्यक्ष महोदय, दादा आज पुण्यामध्ये मोशी येथील कचरा डेपो जो पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीत येतो, तिथे हा 81 एकर परिसरात मोठा जो डेपो आहे,
शहरात दररोज कचऱ्याचं प्रमाण 217 मधील सुमारे 832 टनावरून 1579 टनापर्यंत वाढलेलं आहे. आणि तिकडे आजची परिस्थिती काय आहे की दुपारी 31 वाजता 1:45 वाजता मोशी कचरा डेपोतील अनेक वर्षाचा कचऱ्याचा मोठा ढिगारा अचानकपणे सरकला आणि जवळच असलेल्या प्रशासकीय इमारतीवर आदळला. ही इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून सुमारे 30 मीटर अंतरावर होती. दुपारची जेवणाची वेळ स्थानिक वृत्तानुसार दुर्घटना घडली तेव्हा कर्मचारी जेवणासाठी प्रशासकीय कार्यालयात आले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मनुष्यहानी झाली नाही. परंतु या प्रकल्प कोण चालवतोय तर प्रकल्प PCMC अँथोनी लारा रिन्युएबल इंजिनिअरिंग लिमिटेड आणि BVG नावाची कंपनी चालवते. 6 जणांचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? या BVG वरती आणि अँथोनी लारावरती मनुष्यवधाचा गुन्हा सरकार घेणार आहे का? एकदा कळू दे. अंतिम आढावा प्रस्तावाच्या निमित्ताने सरकारने सांगावं की आज निरपराध 6 माणसं मेली, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा होणार आहे का? आणि मग पुण्यातली ही घटना असेल, मुंबईतल्या झाड पडून मृत्यू पडणाऱ्या ज्या घटना आहेत तिथे आपण मनुष्यवधाचा गुन्हा घेणार आहे का? अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे, निष्काळजीपणामुळे, सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जे काही या ठिकाणी घटना घडल्यात आणि मनुष्य मेलेत त्यांच्यावरती आपण मनुष्यवधाचा गुन्हा घेणार आहे काय? या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या प्रस्तावाच्या निमित्ताने या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की या मुंबई शहराला, महाराष्ट्राला अंमली पदार्थाचा वितरकांनी आणि सेवकांनी जो विळखा घातलेला आहे त्यामुळे एक तरुण पिढी जी आहे ती बर्बादीकडे चाललेली आहे. महसूल खात्यामध्ये कुंपडच शेत खात आहे. MSIDCचे अधिकारी स्वतःच पर्सेंटेज वाढवून घेऊन जाहिरात देण्यासाठी शासनाचे पैसे खात आहेत. या ठिकाणी शेतकरी ज्या पद्धतीने कर्जमाफी त्याला दिली ती फसवी कर्जमाफी म्हणून या ठिकाणी टाहो फोडतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस काही भागात पडला, काही भागात पडला नाही. त्यामुळे एक आसमानी संकट पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ज्या पद्धतीची गुन्हेगारी, बाल गुन्हेगार आहेत, महिला गुन्हेगार आहेत, रेल्वेमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये राजरोसपणे खून केला जातो. ही कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक या मुंबई शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून मग मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये सरकारला जर सवाल विचारला तर तो गुन्हा ठरू नये. आणि म्हणून अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने आम्ही आज सरकारला सांगतोय की आपण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र. आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने अनेक वेळा जरी प्रश्न विचारले तरी हा महाराष्ट्र या सरकारला कधीच माफ करणार नाही ही परिस्थिती आहे. आणि म्हणून या दृष्टीने सरकारने येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलावी अशी माझी आपल्याला अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने विनंती आहे. धन्यवाद. ठीक आहे. बोंडेकर साहेब, कोळंबकर साहेबांची विनंती आहे. बोंडेकर साहेब, कोळंबकर साहेबांची विनंती आहे. 5 मिनिटात ते संपवतो म्हणतात. एक साहेब मेहरबानी, कोळंबकर साहेब मेहरबानी करा साहेब. कोळंबकर साहेब 1 मिनिट दादांना बोल. तुम्ही बोलल्याशिवाय आम्ही विधेयक आणत नाही. तुम्ही बोलल्याशिवाय विधेयक नाही. अध्यक्ष महोदयांना एक प्रस्ताव दिलेला आहे की 9:30 वाजेपर्यंत अंतिम आठवड्यावर चर्चा होऊ द्या. 9:30च्या नंतर तुमचे बिलं घ्या. 10 वाजता सभागृह बंद करू आणि ऑनलाईन जे असेल उद्या 2-3 लोकांना बोलू द्या आणि नंतर आमचं का नाही गोष्ट होणार? नाही 5 वाजेपर्यंत. चला दादा, आपण मेहरबानी बोलणार करा आहे सर. का? आपण बोलणार आहे. सर विनंती आहे तुम्हाला. पोलीस बांधवांचा विषय अध्यक्ष महोदय. दादा बोला. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नानाभाऊ पटोलेंचा प्रस्ताव मान्य. प्रामुख्याने त्यांचं भाषण झाल्यानंतर विधेयक घेऊ, पण विधेयक आज पूर्ण करावं लागतील. आम्ही तेव्हा सत्ताधारी होतो.
आम्हाला माहिती आहे ना साहेब, अंतिम आठवड्या प्रस्तावाला विलासराव, सुशील कुमार कसे येऊन बसायचे, कसे वरचे बेंचेस भरलेले असायचे, आम्ही बघितलेलं नाहीत का? हे आता तर किंमतच नाही. आव्हाड साहेब, अहो जरा थांबा ना, उद्या- 2 मिनिटं, उद्या आम्ही तुमच्या फायद्यात. आव्हाड साहेब, उद्या दुपारनंतर सगळे निघायची घाई असते, त्यामुळे आज जेवढं होईल तेवढं संपू आपण. आज संपू, आज जेवढं होईल तेवढं आम्ही संपू काय आज. पहिल्यांदा सभागृहात बसलोय? दादा तुम्ही नाही चालणार. मी सांगतो ना, अध्यक्ष महोदय, आता जेवढ्यांना बोलायचं त्यांना बोलू द्या, पण त्यांना जर असं वाटत असेल की 2-3 राहतील तर उद्या प्रश्नोत्तरानंतर ही अंतिम आठवडी चर्चा चालू करावी लागेल आणि मगच कोणाला जायचं असेल तर जातील, पण सभागृह दादा जेवढं होतंय तेवढं आपण आज घेऊया आणि सगळ्या चिवटी झाल्यानंतर आपण ठरवू. आता हा द्या, परंतु ज्यांची राहतील त्यांना उद्या वेळ द्यायला लागेल. ठीक आहे. कोळंबकर साहेब 5 मिनिटात आपण कन्क्लूड करा. अध्यक्ष महोदय, कोळंबकर साहेब 1 मिनिट. आव्हाड साहेब, असं आहे, असा आमचा आरोप आहे असं समजू नका, पण असं व्यवस्थित केलं जातं की अंतिम आठवडा प्रस्ताव 8 वाजता सुरू करायचा, म्हणजे जितेंद्र आव्हाडचं भाषण 12 वाजता. कुठलाही पत्रकार नोंद घेत नाही, कुठल्याही पेपरला येत नाही, कोणी ऐकत नाही. म्हणजे आमच्या बोलण्याला काही अर्थच नसतो. उत्तर देणारे मंत्री सुद्धा एका वाक्यात संपवतात. तेव्हा दादा असं काय करताय? आव्हाड आता साहेब, हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे ना, हा मग ठीक आहे ना.